ऑल राईट पीपल, क्या हालचाल आणि कसं काय मुंबईकर, मजेत ना? तर सध्या आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. इथे लेफ्ट साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. इथं नाव आहे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. और भाई लोग मौज चल रही कि नहीं चल रही भाई? नज़ारा ऐसा है ना खतरनाक. तर भावांनो, काय म्हणता मग? आपला व्हिडिओ पाहत जा आणि भावाला फॉलो करा आणि असे नजारे पण पहा आणि राईड एन्जॉय करा. काय भाई, बिल्डिंग लेफ्ट राईटने बिल्डिंग आणि मधून रोड भाई कडक. तर याचा काय यूज आहे ना ते मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो. पहा, आता आपण लोकेशन स्टार्ट केलेलं आहे, रोटेट केलेलं आहे फोन अँड ऑल सेट. समझ गए बिटवा? काही प्रॉब्लेमच नाही ना भाई. फुल डिस्प्ले वगैरे बसवायची गरज आहे का? काही एक मोबाईल होल्डर घ्या आणि त्याच्यावरती प्लेस करा आपला स्वतःचा मोबाईल. ऑल राईट पीपल, क्या हालचाल आणि कसं काय मुंबईकर, मजेत ना? तर सध्या आपण एक स्पॉट पाहणार आहोत जो की आहे मरीन स्कायलाईन व्ह्यू. भावांनो, असं समजा की मुंबईतला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह स्पॉट आहे हा. एक्सपेन्सिव्ह म्हणायचं कारण म्हणजे काय माहिती आहे का? इथं तुम्ही बाईकवरती किंवा फोर व्हीलरमध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये 100% पाहू शकता. पण इथं जर राहून जर हा तुम्हाला व्ह्यू रोज पाहायचा असेल ना, तर भावांनो खरंच एक्सपेन्सिव्ह आहे हा व्ह्यू. तर चला मित्रांनो, हा व्ह्यू तुम्ही एकदा एन्जॉय करा आणि समोर नजारा पहा. बस भावांनो, असे छोटे छोटे स्वप्न पूर्ण करा. ओ भाई साहब, काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू खतरनाक. ओ भाई कडक. लेफ्ट साईडला समुद्र आहे भावांनो आपल्या, अजून काय पाहिजे? आणि समोर असा रोड. के चला आपली बाईक मारूया क्रूज आता. काय म्हणता मग? बट ज्यावेळेस तुम्ही बाईक घेऊन इकडे येता ना, तर एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात असू द्या. इकडे भावांनो म्हणजे बाईकचं लायसन्स झालं, बाईकचे डॉक्युमेंट्स झाले म्हणजे स्वतःचं लायसन्स आणि हेल्मेट भाई कंपल्सरी. इकडं जर पोलिसांनी एकदा पकडलं ना, सुट्टी नॉट अँड ऑल सेट. तर आपण चाललेलो आहेत आता सध्या मलाबार हिल्स. आता मला लोकेशन एक्झॅक्ट माहिती नाहीत कुठे काय आहे ती, बट आपण जाऊया भावांनो बाईक घेऊन आणि इकडे लेफ्ट साईडला व्ह्यू पहा. काय भाई, एन्जॉय करा भावांनो राईड. तर इथं आता एक पुढे मंदिर आहे, श्रीगुंदी देवी मंदिर म्हणून. बट इथं आहे महाराष्ट्र शासनाचं लोकभवन, जो की पूर्ण एरिया आहे ना हा गव्हर्मेंटच्या अंडर आहे. सो इकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर म्हणजे बाहेरच्या लोकांना जायला परमिशन नाही आहे. ओके अँड ऑल सेट. अशा प्रकारे आपण आलेलो आहे नरिमन पॉईंटच्या इथे. भाई यार, काय म्हणजे काय मस्त बनवलं यार. आता आपण इथं गाडी थोडीशी साईडला लावूया आणि थोडासा व्ह्यू एन्जॉय करूया भावांनो. इथे थांबू की पुढे थांबू ते सुचत नाही आहे. सो आपण आता थांबूया इथे, काय हरकत नाही. मस्तपैकी इथे लावूया गाडी आणि एन्जॉय करूया व्ह्यू. एकंदरीत भावांनो इकडे असा काही व्ह्यू आहे खतरनाक.
इकडे भाई आल्याच्या नंतर मज्जा येते मला. हे बा समुद्र भाई कडक. आता आपण गाडी तिकडे लावली आहे. हे जे समोर व्ह्यू दिसतोय ना, हे बा हे इकडे हा कोस्टल रोड आहे. हा आपण तिकडे गेलेलो तो जो आहे, हावाला जो आहे ना, हा काय मलाबार हिल्स, तो आहे नरिमन पॉईंट. आपण असं इकडून असं पूर्ण यू टर्न मारून इकडे जाऊन परत इकडे आलो आहे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे इथं आल्याच्यानंतर आहे ना पूर्ण असं मरीन लाईन पूर्ण दिसून जाते समोर. पा ओ भाई कडक. ओ भाई गाडी पहा भाई गाडी. हां आपण पुढे जाऊन पाहूया. खतरनाक. ओय हम्मार 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 हम्मा. भाई काय गाडी आहे यार. चला यूटर्न घेते आय थिंक. बापरे बाप कसली खतरनाक गाडी वा ती. आता हा रोड माहिती नाही कोणता आहे, बट ह्या रोडने आल्याच्या नंतर आहे ना इथे एक ग्राउंड आहे, आणि ग्राउंडमधून ना भाई असे हे जे नजारे आहे ना खतरनाक दिसतात. आता आपल्याला थोडेसे पुढे जाऊन आहे ना बॅटरी चेंज करायचं आहे. तोपर्यंत हे नजारे पहा, खरंच छान वाटतात खूप. आणि अशा प्रकारे आपल्या लेफ्ट साईडला आहे भाई गेटवे ऑफ इंडिया. कडक खतरनाक दिसतं इकडून ना. इकडे लेफ्ट साईडला गेटवे ऑफ इंडिया आणि राईट साईडला काय माहिती आहे, आपलं ताज हॉटेल. हे पा ओय म्हणजे भाई मुंबईमध्ये आलेला माणूस आहे ना, म्हणजे प्रत्येक माणूस हा ह्या दोन ठिकाणी येतोच येतो. आणि इथेच आहे, लगेच समुद्र पण आहे. हे पा हे पा हे पा हा गाडी हे आहे ना. हे पा आता इथं थोड्या वेळ थांबतो. हे आहे ताज हॉटेल. ओय होई हे ताज हॉटेल, तिकडे गेटवे ऑफ इंडिया. आणि आता आपण जाऊया लेफ्टला. तर अशा प्रकारे आपण मरीन लाईन्स पण पाहिले, मलाबार हिल्सच्या तिकडे पण गेलोत, नरिमन पॉईंट पण पाहिला, ताज हॉटेल पाहिलं, गेटवे ऑफ इंडिया पण पाहिलं. आणि आपण आता चाललेलो आहे CSMTकडे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे. 2016-17 साली नाही तर मी फोटोशूट करायचो ह्या रोडने खूप जास्त. आता समोर गेलात ना की लगेच आय थिंक लेफ्ट साईडला गेलात तर काला घोडा आहे, आणि इथेच राईट साईडला आहे ॲसियाटिक लायब्ररी. तिथे पण म्हणजे फोटोशूट करण्यासाठी खूप भारी जागा आहे. छान छान मस्त जागा आहे तिथे. पण ज्यावेळेस आपण बाईक घेऊन कुठे जातो ना, त्यावेळेस म्हणजे सिटीमध्ये मोस्टली जरा हे पहा इथे आहे ॲसियाटिक लायब्ररी. आपण इथे गाडी थोडीशी साईडला थांबून आहे ना पाहूया. हे पहा ही आहे ती लायब्ररी, जिथे की भाई मस्त मस्त एक नंबर फोटोशूट होता इथं आल्याच्या नंतर. बट भाई आपण कुठून आलोत आणि कसे आलोत ना, नो आयडिया. बस आपल्याला लोकेशनवरती जायचं आहे हे मात्र खरं. हो 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 नक्की आहे कुठे. CSMTचा स्पॉट तर हाच आहे. भाई हे जे लेफ्ट साईडला दिसतंय ना, हा वाला स्पॉट आहे. आपल्याला परत U-टर्न पण घेऊन यायचं आहे, काय प्रॉब्लेम. होय होय
बाय समजलं का? हे जे बिल्डिंग दिसत आहेत ना भाई, इंग्रजांनी बांधलेले आहेत त्यांच्या काळामध्ये, पण अशा मेंटेन करून ठेवल्यात ना, खतरनाक. इथे सगळे फोटो व्हिडिओ किंवा फिरण्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या बघण्यासाठी येतात. CSMT बॉय कडे हाच तर व्ह्यू पाहायचा होता. ओ हो मुंबई मेरी जान, खतरनाक भाई. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू. आणि एवढ्या आपण परफेक्ट टायमिंगला आलोत ना की सिग्नल पण मोकळा. कडक. आपल्या पाठीमागं अग्निशामकची गाडी आहे, तिला पुढे जाऊन देऊया आपण. गेली भाई. आपल्यापेक्षा त्या गाडीला काहीतरी एमर्जन्सी आहे, आपली एमर्जन्सी काही नाही आहे एवढी. काहीतरी झालंय भाई, काय झालंय काय माहीत नाही. लोक आपण गाडी साईडला लावूया. ते पहा त्या साईडला जे दूर दिसतोय ना, त्या गाडीला CNG येते ऑटो. त्याला आग लागली, इकडून येत होती. आग लागल्याच्यानंतर त्याच्यात लेडीज होती, जे की ऑटो ड्रायव्हर सांगते. त्या लेडीजने उडी मारली आग लागल्यामुळे आणि आता तिथं थांबलेली गाडी ती. हे जे सगळे ट्रॅफिक आहे ना त्याच्यामुळेच झाले बा. जळून खाक झाली यार बिचारायची. ज्याची असेल त्याला किती वाईट वाटतं. असो चला आपण निघूया, जास्त वेळ थांबण्यात मजा नाही आहे. अँड ऑल सेट.